नमस्कार मंडळी, जीवन पपी या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. तुम्हाला पाहायला भेटणारे खानव गावामध्ये झालेली टुर्नामेंट, त्याच्यामध्ये हरिग्राम संघाने केलेली कामगिरी आणि तसेच धुंद्रे पाड्यातील संघाची कामगिरी तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. कारण की धुंद्रे संघाच्या मला वाटतं नाईटमध्ये प्रथमच 2-3 टीमा क्वालिफाय झाल्या होत्या आणि त्यांना ट्रॉफी देखील भेटलेली आहे. आणि 2 टीमा आजच्या दिवशी म्हणजे क्वालिफाय झाल्या होत्या, ते देखील म्हणजे तुम्हाला पाहायला भेटेल. एक टीम जिंकली होती तर शूट केला होता. तर नक्कीच पहा. विषय काय आहे की तब्बल 14 वर्षानंतर ट्रॉफी गावाला भेटते. आणि बघा ना, मॅचमध्ये एवढं वर्ष संघर्ष करून आणि कुठेतरी जिंकल्यानंतर जो विजय, उत्सव, आनंद आणि तो चाहत्यांच्या वरती असलेला आनंदाचा हास्य तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटेल. हरिग्राम संघ जे काय कामगिरी करते आम्हाला मान्य असते. भले हार जीत होतच असते खेळामध्ये, काय हरकत नाही. खेळ आहे, खेळामध्ये एक पैलवान जिंकतंय, एक पैलवान हरतंय. तसा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बोलतात ना म्हणजे क्रिकेटमध्ये आपण कोणी भविष्य करू शकत नाही. कारण की एखादा संघ विजय होत असतो, तो संघ देखील पराभव होतो किंवा हारणारा संघ देखील जिंकत असतो. हा क्रिकेट आहे. तर काय हरकत नाही, जे काय झालं विसरून जायचं. पुन्हा एकदा नव्या टुर्नामेंटसाठी तयार करून चांगल्या म्हणजे जोशात आणखीन प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करायचा. या टुर्नामेंटमध्ये विशाल भोपी खानाव टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॅटमॅन हा किताब मिळवला. भले बाईक नाही भेटली पण नाराज होऊ नको मित्रा. प्रत्येकाचं टायमिंग येत आहे, तसं तुझा पण टायमिंग येणारच. आणि मेहनत करीत राहा. बघा, मागचे काही वर्ष तुझ्या बॅटीवरती बॉल लागत नव्हते, आता चांगले चेंडूला देखील तुम्ही षटकार चौकार देखील मारता. तर मित्रा, नाराज होऊ नका. आणि ज्यांची कोणाची बॅटिंग होत नसेल किंवा फॉर्म आउट ऑफ फॉर्म असेल, पण त्याही पण घाबरू नका. चांगला प्रदर्शन नक्कीच होईल. काय दिवस खराब असते, टायमिंग खराब असते, पण येणारा वेळ नक्कीच आपला असतं. तर चांगली बॅटिंग करा. उद्या भेटणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये पण तो पण दाखवतो. भले काय हारजीत होईल ती पण दाखवीन तुम्हाला, काय असेल तो रिअलमध्ये. बनून राहा ब्लॉगमध्ये. जाणता राजा चषकमध्ये प्रथम मॅच होती आणि बघा, ओपनिंग लावला होता राज आणि प्रसाद. तर स्ट्राईकला होता प्रसाद, त्यांनी सिंगल घेतली, बघू शकता तुम्ही मस्त की. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक आली तर मारला प्रसादने पुन्हा एकदा चेंडू आणि तिथे भेटल्या संघाला 2 धावा काढल्या. आणि त्याच्यानंतर रोहित गरतने 9 बॉलांत 24 धावा काढल्या आणि सोपान म्हात्रेने काढल्या 3 बॉलामध्ये 7 धावा. आणि इनिंग संपली आणि त्याच्यानंतर गोलंदाजी भेटली आणि लास्टच्या जणाला पाहिजे होता 1 ओव्हरमध्ये खूप रन आणि त्याच्यानंतर जिंकली मॅच. आणि संघाला देऊया अभिनंदन. आता तुम्हाला पुढे दाखवतो पुढची मॅच. 500 रुपयाचं पारितोषिक, त्यांचं मनापासून आभार. आमचे योगेश बुवा गोडविंदे हरिभक्त परायण, आपलं सहर्ष स्वागत. आणि आमच्या बैलगाडा क्षेत्रातील सचिन म्हात्रे, आपलंही सहर्ष स्वागत. तर गोलंदाज हर्षल, आपल्यासाठी माजी विद्यमान उपसरपंच दीपक शेठ गरत यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. यावेळी पारितोषिक घेण्यासाठी खेळ करावा लागेल. सध्या निलेश गाथाडे या फलंदाजाला प्रहार केला, फटका चांगला, बाउंड्री और 4 चौका और एंट्री गोलंदाज बॉलच काढून जातो. प्रहार केल्याची बॉल कॅच त्याला बॉलच करायला मारले. काय
विकेट हॅट्रिक संपादन केली आणि 18 तो ठरलाय मोहित अँड साईशा 11 भागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाचा गंगा मलेश विशाल यावा. विशाल ठरला या पहिले पण खेळले ना. विशाल यावा आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी यवन जोडी खानावगावची मोहित अँड साईशा 11 भागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाचा या ठिकाणी ठरलाय सामन्याचा सामनावीर तो म्हणजे विशाल. विकेट हॅट्रिक आणि 21 धावा. चला थेट संघ या ठिकाणी पोहोचलाय सुपर 14 मध्ये. मनोज घोडविंदे साहेब यांच्या वतीनं राज जाधव यावा. राज जाधव यावा आपल्यासाठी 300 रुपयाचं आमचे विनायक घोडविंदे आपलं यांनी सहर्ष स्वागत. बघा राज जाधव मागे स्वराज्य मानपान आला 12 वाजता कडवान चंद्रकांत आला. मधुकर जाधव नाचायला लागला. यावा आपल्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक. राजा अभिनंदन. राजा पुढचे फेकला सुपर 14 ला. चला अभिनंदन हरिग्राम क्रिकेट संघ आमचे बबन भाई. व्हिडिओ अरे व्हिडिओ आहे व्हिडिओ. बोला गणपती बाप्पा. हा घ्या काढलं घे. अरे काढले. संदेश कडू 6 मध्ये 4 पहिला चेंडू डॉट बॉल. आला डॉट. सामना सोडला नाही ओळखला जातो 5 बॉल 4. आली. बघा आनंद. बघा रोशन कसा सामना जिंकला. मैदानाला खेळपट्टीला नमन केलं आणि जरा खेळपट्टीवर फक्त नाचू नका. जरा हँडशेक करायचं जी आणि दुंदरपड हँडशेक. गावचा जल्लोष. बघा खेळपट्टीला नमन केलं भाऊक झाले. एकदा टाळ्या उद्या खेळाडूंसाठी 14 वर्षानंतर गावातील 2 संघ. चला फिल्डिंग टीम जा. आपण फिल्डिंग टीम जाऊ शकता. फिल्डिंग कडे राहून जा. आपण हँडशेक करा आणि बॅटिंग टीम आघाडीची जोडी पाठवा लगेच. होकर पाडा. जरूर एन्जॉय करा. चला खेळपट्टीवर प्लीज खेळपट्टीवर सेलिब्रेशन नको. दुंद्रपाडा संघ समोरचा संघ आला. हँडशेक करा. आपण बॅडलक टीम जुई मात्र जो खेळ केला राहुलला खानवाला मॅच बघायला कारण की हरिग्राम संघाची मॅच आहे. आता बघूया काय कामगिरी करतात रुपेश भाई आणि आता जिंकले दुंद्रपाडा संघ. तर चांगला खेळ केला. मला वाटतं 14 वर्षानंतर ट्रॉफी भेटणार आहे त्यांना आणि आनंद पण तुम्ही पाहिला असेल पाटीरकांच्या माध्यमातून. तर आहे ना 40+ वालेही म्हणजे काल जिंकली ट्रॉफी. आज दोन्ही पण टीमा क्वालिफाय झाल्या आणि ट्रॉफीच्या हकदार झालेल्या आहेत. बलिराम भोईर साहेब आणि अनंत मुंडे साहेब. माजी उपसरपंच बलिराम भोईर साहेब आपण इथे आलात. आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं सुद्धा. अमित सर मात्र निकाल का असेल सर्वांना उत्सुकता आहे. यस बोलिए मैच कडे 24 का पीछा और इस बार यहाँ बैक टू द बॉलर. जाऊन दे काय ना परत रन कोई मिलेगा नहीं. ये पहली गेंद थोड़ी एक बार फिर से दूसरा रन. फिर बॉलर गए अपने फॉलो थ्रू में गेंद को लंबा रन अप है. हाइटेड गेंदबाज अंपायर को पार करते इस बीच एक अच्छी बॉल तेज तर्रार ये बॉल थी और अंपायर मैंडेटरी बॉल पे टाइट होने जा रहा है. विशाल के लिए अगली बॉल. इस बार यहाँ खेला हुआ शॉट लॉन्ग ऑफ के ऊपर आउट ड्राइव किया है. फील्डर तैनात है और सिंगल के साथ यह खाता ओपन कर दिया है विशाल ने खुद का. और टीम फुल टॉस गलत बॉल. आगे वाह पण आहे पोरा तशी सपोर्ट करणारी. यांच्या वतीने
या स्पर्धेला 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळाले, त्यांचं आम्ही विशेष जिंकूत रे आपण सन्माननीय बलिराम भोईर सर 7 पे स्कोर जा चुका है। 7 रन सोपान ने खाता छक्के के साथ। यो बाय इस बार फुल टॉस गए ने एक कवर के ऊपर खेला हुआ शॉट है, कैच को कैरी करने के लिए प्रयास किया था लेकिन लपक नहीं सके। 2 रन जरूर मिलेंगे और 2 रनों के साथ ठीक है, ठीक है। जाए तो टोटल रन बोर्ड के ऊपर लग चुके मेरे हिसाब से 8। 14 वाईट ना 9 पे स्कोर जा चुका है 9। विशाल भाई अरे वाह मैं कुछ नहीं करेगा। जर या बॉलवर षटकार आला तर सारा प्रदीप गरत यांच्याकडून 500। 15 स्कोर और इस बार छक्का लगा दिया है। यहाँ विशाल भोपी के बल्ले से छक्का आया। विशाल की अगली बॉल और बल्ले का किनारा इसको विकेट नंबर पहला विकेट के पीछे लपका कैच लटक गए बल्लेबाज। नंतर एंट्री झाली ना हरिग्राम संघाच्या मधल्या फळीतला बाहुबली रोहित घरची एंट्री झाली आणि तुम्हाला तर माहिती आहे रोहित घरात उतरल्यावर विषय गंभीर असतंय आणि बॉलरांचा काम फिट असतंय। बघा पहिल्या चेंडूवर न्याला का ना षटकार बाईने रोहित यांच्या बॅटीतून गेला षटकार 6 धावांसाठी। त्याच्यानंतर बघा दुसरा चेंडू भेटला आणि सिंगल काढली भाईनी, सिंगल घेतली आणि त्याच्यानंतर स्ट्राईक गेली आपल्या डहाण्या वाघाकडे। आता एंट्री भेटली भाईला आणि भाईनी न्याला षटकार। तुम्हाला तर माहीत आहे षटकाराचा बादशाच आहे आणि सामना संपवला ना भाई दोघाही मिळून काम फिटकाला दोघाही। नंतर लागली सेमीफायनलची मॅच आणि खेडकपारे संघाने दिला होता 18 बॉलांना 31 धावांचा रन आणि 4 बॉलांमध्ये 10 रन पाहिजे होते आणि राज व्हायला भेटला पुलटा मारला चक्का। फिल्डरने पण चांगली फिल्डिंग केली त्याचं पण कौतुक करतो। गेलेला सामना जिंकण्याची मजा काही वेगळी असते। फिल्डर मारल्यानंतर राजबाईकडे स्ट्राईक होती, सिंगल काढले राजबाईने आणि नंतर दुसरी अटी धावला तर आऊट झाला रन आऊट। तर इथेच सामना गमवायला लागला मला तर वाटते हरिग्राम संघाला आऊट झाल्यामुळं। आणि नंतर अनु होता, अनु भोईरने काढल्या 2 धावा या चेंडूवरती। बघा 2 धावा पण काढल्या, तिसरी 2 झाली असती पण कदाचित ती नाही पूर्ण झाली। तर पुढे बघा काय झाला।